रोज एक चमचा जवस आणि त्याचे भरपूर फायदे, पण नेमकं कुठल्या आजारात घ्यायचे आणि कधी टाळायचे? जे प्री डायबेटिक कंडिशनला आहे, जेवणानंतर शुगरचे स्पाइक कमी करायला याची मदत होते. हाय कोलेस्ट्रॉल आणि बीपी मध्ये रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी करण्यासाठी आणि प्लेक फॉर्मेशनची रिस्क कमी करते. जॉईंट पेन आणि स्टिफनेस ज्यांना आहे यामध्ये ओमेगा 3 असते, ज्यामुळे सूज आणि पेन कमी होण्यास मदत होते. जे लोक डायटिंग करताय, वेट कंट्रोल करताय, त्यांच्यामध्ये हंगर हॉर्मोनला हा सप्रेस करतो, त्यामुळे भूक कमी लागते. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, यात हाय फायबर असतं, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पीसीओडी मध्ये हॉर्मोन्स बॅलन्स होतात आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होते, त्यामुळे क्रेविंग कमी होते आणि सायकललाही सपोर्ट मिळतो. तर कोणी टाळायचं आहे आणि कोणी काळजी घ्यायची आहे. जे लोक प्रेग्नेंट आहेत किंवा ज्यांना लूज मोशन्स होतात, गॅसेस आणि ब्लोटिंगचा त्रास आहे, त्यांनी नको घ्यायला. थायरॉइड ज्यांना आहे आणि रक्त पातळ होण्याच्या गोळ्या ज्यांच्या चालू आहेत त्यांनीही टाळायचंय. किती प्रमाणात घ्यायचंय हे कॅप्शनमध्ये दिलंय आणि तुम्ही जवस कशासाठी आणि कसा घेताय कमेंट करा आणि ही रील शेअर करा ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत.